रामकृष्ण हरी जयश्री माता। आज आम्ही शंकरभाऊ मांडलेकर आमदार यांच्या इथं निवासस्थानी आलो। त्यांना संत भूमी संरक्षण समिती जी आहे या माध्यमातून भामचंद्र डोंगर हा वाचला पाहिजे। खरं पाहिलं तर ज्याच्या गळ्यात माळ आहे आणि ज्याच्या गळ्यात नाही, पण जगद्गुरू तुकाराम महाराज हे पुणे जिल्ह्यातले आहेत। संत ज्ञानेश्वर महाराज आपल्या ह्याच्यात आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला अशा या भूमीमध्ये जर असा त्रास होत असेल आणि आपली भूमी ज्या भूमीमध्ये पांडुरंगाने काटा काढला, म्हणजे एवढी मोठी पुण्यभूमी जर हे बाकीचे लोक बिल्डर लोक जर कट करत असत हळूहळू आणि तिथं बिल्डिंग उभ्या करत असत, फॅक्टरी उभ्या करत असत, तर हे आपल्याला शोभण्यासारखं नाही। आपल्या घराचा एक फूट जरी जागा गेली तर आपण कोर्ट कचेरी आणि भांडणं करतो, आणि आज जवळजवळ 200 एकरपैकी 90 एकर फक्त राहिलं। त्यामुळं आम्ही आमदारांना सांगायला आलो की विधानसभेमध्ये याचा आवाज उठवावा आणि हा न्याय द्यावा। येत्या नागपूरला ज्यावेळेस अधिवेशन होणार आहे त्यावेळेस सुद्धा आम्ही जाऊन प्रत्येक आमदारला हा विषय सांगणार आहे। हा आमचा घरचा विषय नाही, म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र येऊन अखिल वारकरी सेवा संघाचे सगळे पदाधिकारी, संत भूमी संरक्षण समिती जी आहे ही समिती सुद्धा इथं आली की आमदारांना एक रिक्वेस्ट करायची, कारण हे काम आहे आमदाराचं। आपण ज्यावेळेस आमदारांना निवडून दिलं हे याच्याकरता दिलं का आम्हाला जो काय त्रास होतोय किंवा ही संत भूमी ही वाचली पाहिजे, म्हणून आम्ही आज आमदारांना एक पत्र देऊन की तुम्ही जाऊन विधानसभेत हा मुद्दा उचलावा आणि हाय ती जागा परत हाय तशी भामडोंगराला परत मिळावी, म्हणून आम्ही त्यांना निवेदन देणार आहोत। दुसरं, येणाऱ्या वारीमध्ये जर यांनी परिणाम आपल्याला काही नियम दिले नाही किंवा काही कळलं नाही तर सर्व वारीतील वारकरी हे सगळे पहिले भामचंद्र डोंगरावर येतील, आंदोलन करतील आणि मग वारीला जातील। रामकृष्ण हरी जय श्री।